या घोरण्यासाठी ट्रीटमेंट्स आहेत का काही? डेफिनेटली आपलं वैद्यकीय क्षेत्रात एवढी आता प्रोग्रेस झालेली आहे की आपल्याकडे दिवसेंदिवस काही ना काही नवीन टेक्नॉलॉजीज येतच आहेत. हो, हे सर्जरी तुम्ही ऑप्शन जे दिलंय तर यामध्ये काही त्रास वगैरे होतो की नाही होत नाही. पेशंटला? नाही, पूर्ण भुलेखाली ऑपरेशन करतो. वरतून काही टाके किंवा काही डाग नसतात, म्हणजे बाहेरून लक्षातही येणार नाही की ऑपरेशन झालेलं आहे. सामान्य घोरणं आहे आणि त्याला गंभीर केव्हा समजायचं? या मुलांमधली सगळ्यात कॉमन किंवा सगळ्यात सामान्य लक्षणं म्हणजे तर सतत सर्दी होणे. हे जे घोरणं आहे याचं निदान कसं करू शकतो? याचे निदान करण्याचे वेगवेगळे पद्धती आहेत अवेलेबल. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, काहीतरी वेगळ्याच्या या नवीन चर्चासत्रात मी मयुरी पाटील तुमचं मनापासून स्वागत करते. घरामध्ये कोणीतरी व्यक्ती घोरतोय आणि त्यामुळे आपल्याला तर त्रास होतोच, पण त्या व्यक्तीला सुद्धा खूप जास्त त्रास होत असतो. पण हे आपल्याला कळतच नाही, आपल्याला आपलाच त्रास दिसतो, कारण रात्रीचा तो व्यक्ती घोरतो आणि आपण ऐकतो आणि ऐकण्यामुळे आपल्याला त्रास होतो. पण आपण आतापर्यंत ऐकलंय की आपल्या घरात कोणीतरी मोठा व्यक्ती, आपली आजी आजोबा मम्मी पप्पा घोरतायत, पण लहान मुलांमध्ये सुद्धा हा घोरण्याचा प्रकार खूप जास्त आजकाल वाढलेला आहे. तर लहान मुलांमधलं घोरणं किती सामान्य आणि किती असामान्य आहे, आणि याच्यावर काही इलाज आहे का, याची कारणं काय, याचे लक्षणं काय, या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आज आपल्या सोबत आहे पुण्यातील सुप्रसिद्ध नाक कान घसा तज्ञ ENT स्पेशालिस्ट डॉक्टर मोनिका भगत. स्वागत आहे मॅम तुमचं आजच्या चर्चासत्रामध्ये. तर मॅम, मला हे विचारायचं होतं की आजकाल आपण बघतोय की मोठ्यांमध्ये, मी तर असं ऐकलं की मोठ्यांमध्येच म्हणजे माझे पप्पा घोरतात आणि आम्ही त्यांना रात्रीचं उठवतो की अहो पप्पा तुम्ही घोरताय, तू उठा, नाही का, घोरू नका. पण असं होतं की ते झोपल्यानंतर परत घोरायला लागतात, नाही का, आणि त्यांना कळत नाही ते की ते घोरतायत किंवा काय. पण असंच आपण आता आजकाल बघतोय की लहान मुलांमध्ये पण हे घोरण्याचे प्रकार खूप आजकाल आढळत आहेत. तर असं का होतं नेमकं लहान मुलांमध्ये? अगोदर तर आपण घोरणे काय याला लक्षात घेणं गरजेचं आहे. हो, कसं आहे की हवेचा प्रवाह यात कुठेही अडथळा निर्माण झाला की त्यामधून तयार होणारा जो आवाज असतो त्याला आपण घोरणे असं म्हणतो. आता पुढे तुम्ही जसं म्हटलं की घोरण्याचा प्रकार किंवा याचा जो इन्सिडन्स आता वाढलेला आहे लहान मुलांमध्ये, त्याच्या मागची कारणं काय काय ते आपण समजून घ्यायला पाहिजे. हो, सर्वसामान्यतः आपण जर बघितलं तर लहान मुलांमध्ये अगदी सतत सर्दी होणे म्हणजे हे फारच नॉर्मल दृश्य आजकाल आपल्याला दिसतं की सतत सर्दी होणे, शिंका येणे, नाक पूर्ण सतत बंद वाटणे किंवा ऍलर्जीचा त्रास होणे, त्यानंतर टॉन्सिल किंवा ऍडिनॉइड्सच्या गाठी, ओके, म्हणजे ज्यांच्याबद्दल आज आपल्याला ऍक्च्युअली चर्चा करायची आहे. तर या गाठींचा आकार वाढणे, ओके, किंवा लहान मुलांमध्ये स्थूलपणा किंवा ओबेसिटी किंवा वजन वाढणे, ओके, यामुळेही घोरण्याचा त्रास होऊ शकतो. ओके. मग अशी सगळी ही 4-5 कारणं आहेत ज्याबद्दल आपल्याला आज चर्चा करायची आहे. तुम्ही सांगितलं की नेमकं घोरणं म्हणजे काय आणि लहान मुलांमध्ये कशामुळे ते, पण असे नेमके त्याचे काही कारण असू शकतात का की ज्यातून आपल्याला कळेल की या गोष्टींमुळे त्यांच्यामध्ये तो घोरण्याचा प्रॉब्लेम तयार झालाय? जसं मी आता बोलले की टॉन्सिल्स आणि ऍडिनॉइड्स हे सगळ्यात सामान्य लक्षण किंवा हे सगळ्यात सामान्य कारण आपल्याला आढळून येतं लहान मुलांमध्ये घोरण्याचं कारण जर आपण बघितलं तर. पण मग आता सगळीच लहान मुलं घोरतात, पण मग हे कधी गांभीर्याचं लक्षण आहे किंवा हे सर्वसामान्य कारण आहे किंवा याला आपण किती सिरियसली घ्यायला पाहिजे, मग हे जर आपल्याला बघायचं असेल तर त्याबद्दल आधी आपल्याला त्याचा अभ्यास इथनं सुरू करावा लागेल की सगळ्याच लहान मुलांमध्ये जन्मतः ऍडिनॉइडची गाठ असते. ओके, आणि ही गाठ जसं जसं मुलाचं वय वाढत जातं आणि वयाच्या एक 11व्या-12व्या वर्षापर्यंत त्या गाठीचा आकार हळूहळू कमी होत जातो. ओके, म्हणजे म्हणायचं झालंच तर या गाठीचा एक काही भाग आपल्या इम्युनिटीमध्ये त्याचा रोल प्ले करत असतो. ओके, त्याच्यामुळे एकदा आपली एक इम्युनिटी तयार झाली की 11व्या-12व्या वर्षीपर्यंत ही गाठ हळूहळू कमी होते आणि संपूर्णपणे नाहीशी होते. ओके. पण मग सगळ्याच मुलांमध्ये जरी गाठ जन्मतः राहत असेल तर सगळ्या मुलांमध्ये हा त्रास व्हायला पाहिजे, बरोबर? हो. पण काही मुलांमध्येच हा त्रास आपल्याला आढळून येतो. मी माझ्या ओपीडीमध्ये किंवा मी माझ्या अनुभवामध्ये जेवढं बघितलेलं आहे, सगळ्यात कॉमनली आपल्याला जे दिसतं ते म्हणजे ऍडिनॉइड्स आणि टॉन्सिलच्या गाठी, हे सगळ्यात मुख्य कारण. या कारणाला वगळता दुसरं कारण म्हणजे आपल्याला ऍलर्जीचं कारण, हे तेवढंच लक्षात घेणं गरजेचं आहे. सो माझ्या मते टॉन्सिल्स, ऍडिनॉइड्स किंवा दुसरं म्हणजे ऍलर्जीचं कारण आणि तिसरं म्हणजे ओबेसिटी, वजन, या 3 गोष्टींकडे प्रामुख्याने आपण लहान वयोगटातील मुलांमध्ये या कारणांचा अभ्यास जरा करायला पाहिजे. ओके. आणि तुम्ही जे म्हटलं की लहान मुलांमध्ये दिसतं, पण असं पर्टिक्युलर तुमच्या प्रॅक्टिस मधून तुम्हाला असं काही वयोगट
आहे का त्यांचा की या ते या वयामधल्या मुलांमध्ये हा जरा जास्त दिसून येतोय, म्हणजे असं पण काय आहे का? आता जसं मी म्हंटल, वयोगट म्हणजे जशी की ऍडिनॉइडची गाठ आहे की 10व्या-11व्या वर्षीपर्यंत हळूहळू कमी होत जाते, बरोबर. पण ज्या मुलांमध्ये ॲलर्जीचा त्रास असतो, म्हणजे आता हे कारण अनुवंशिकताही असू शकतं, म्हणजे आई वडिलांमध्ये हा त्रास असेल तर, किंवा त्या मुलाची इम्युनिटीच त्या प्रकारे डेव्हलप झाली आहे. ओके. तर ही मुलं, या मुलांना समजा 4 वर्षाच्या पुढे आणि एक 8-9 वर्षापर्यंत या मुलांची, म्हणजे ही जी रेंज आहे किंवा या वयोगटातील मुलं जी आहेत त्या मुलांमध्ये आपल्याला हा घोरण्याचा प्रकार खूप जास्त प्रमाणात आढळून येतो. ओके. हे जे घोरणं आहे याचं निदान कसं करू शकतो? याचे निदान करण्याचे वेगवेगळे पद्धती आहेत अवेलेबल. ओके. तर सगळ्यात पहिले आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की ह्या ज्या ॲडिनॉइडच्या गाठी आहेत किंवा या टॉन्सिलच्या गाठी आहेत, त्या गाठी नेमक्या असतात तरी कुठे, ना? तर जसं मी सांगितलं की आपल्या हवेचा प्रवाह, अडथळा जिथे निर्माण होतो, म्हणजे काय की आपला नाकाचा रस्ता, बरोबर. मग आता नाकाच्या रस्त्यामध्ये जर कुठे अडथळा निर्माण झाला, जसं ॲडिनॉइड्समुळे, म्हणजे नाकाचा रस्ता जिथे संपतो आणि श्वासनलिकेचा रस्ता जिथे सुरू होतो, युजली या भागामध्ये या गाठीचा आकार वाढत जात असतो. ओके. म्हणून त्या मुलांमध्ये आपल्याला एकतर एंडोस्कोपिक एक्झामिनेशन किंवा दुर्बिणीद्वारे त्या मुलांचा नाकाचा तपास करणे हा एक पर्याय आपल्याकडे आहे. दुसरं म्हणजे आता ही मुलं, जसं मी म्हंटल की 4 ते 7-8 वर्षाच्या वयोगटातील मुलं असतात, त्यामुळे ती मुलं फार कोऑपरेटिव्हही नसतात दुर्बीण नाकामधून घालायला. म्हणजे जर मी तुम्हाला म्हटलं किंवा मला पण की नाकामध्ये आपल्याला दुर्बीण घालून तपास करायचा आहे, आज जर मी घाबरणारच तर कोणी घाबरेलच. त्यामुळे ही मुलं फारशी अशी कोऑपरेटिव्ह नसतात. मग त्या मुलांमध्ये आपल्याला एक्सरे हाही पर्याय लक्षात ठेवावा लागतो. म्हणजे मानेचा किंवा नाकाचा आपण एक्सरे करून त्यामध्ये श्वासनलिका किती अरुंद झालेली आहे त्या गाठीमुळे, किंवा त्या गाठीने त्या भागाला किती ऑक्युपाय केलेला आहे ते बघणं आपल्याला गरजेचं आहे. त्यांनी आपल्याला लक्षात येतं की गाठीचा आकार किती कमी किंवा किती जास्त आहे. ओके. तर आता हे तर झालं आपलं की आपण निदान कसं करू शकतो, पण आता जर का हा त्रास वाढलाय, म्हणजे किती गंभीर असतो हा, म्हणजे सामान्य केव्हा समजायचं आपण की हा सामान्य घोरणं आहे आणि त्याला गंभीर केव्हा समजायचं? या मुलांमधली सगळ्यात कॉमन किंवा सगळ्यात सामान्य लक्षणं म्हणजे तर सतत सर्दी होणे. आता सर्दी मी म्हटलं की अगदी 5 वर्षाच्या खालची जी मुलं असतात त्यांना अगदीच थंडीत म्हणा किंवा साधं काही थंड आईस्क्रीम जरी खाल्लं किंवा बाहेर जर आपल्या वातावरणाचा किंवा हवामानाचा बदल जरी झाला तरी सर्दी होते, कारण त्यांची आपली इम्युनिटी तेव्हा तयार होत असते. मग ही तात्पुरती होणारी सर्दी हे काही आपल्याला काळजीचं कारण नसतं. पण ही सर्दी जर जास्त काळापर्यंत राहत असेल आणि त्या सर्दीचा त्रास म्हणजे की मुलांमध्ये झोपेत त्या घोरण्याची तीव्रता वाढणे किंवा ते घोरणं अगदी सर्दी असेपर्यंत घोरणं न राहता सर्दी संपल्यानंतरही ते घोरणं असणं किंवा तोंडावाटे श्वास घेणं, म्हणून ही मुलं नाकावाटे श्वास न घेता, कारण नाकाचा रस्ता बंदच आहे त्या ॲडिनॉइडच्या गाठी, म्हणून तोंड उघडं ठेवून झोपणं आणि दिवसा पण काही ऍक्टिव्हिटी न करता, म्हणजे अगदी मुलं बसलेली जरी असतील तरी तुम्हाला त्या मुलांचं तोंड असं उघडच दिसणार आहे. ओके. मग याचा अर्थ आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की या मुलांचं नॉर्मल ब्रीदिंग पॅटर्न किंवा नॉर्मल श्वास घेण्याचा जो काही प्रवाह आहे तोही नाकावाटे होत नाही. ओके. तो तोंडावाटेच होतो. मग या मुलांमध्ये आपण जरा गांभीर्याने बघणं गरजेचं आहे. ओके. म्हणजे मी आतापर्यंत तर असं समजत होते की घोरण्याचा मला आवाज येतोय म्हणजे त्याला मी घोरणं समजायची, की मला आवाज येतोय, कोणाचं तरी घोरतंय, साईडला झोपलेलं आहे, तर मी घोरणं समजायची त्याला. पण आता मला तुमच्याकडून हे पण कळालंय की तुम्ही जरी तोंड उघडं ठेवून तोंडाने जरी श्वास घेताय तर आपण त्याला पण एक त्या प्रकारामध्येच बरोबर मोडू शकतो. श्वास घ्यायचा, मग तो आता नाकावाटे श्वास नाही घेत असेल तर आपल्याला दुसरा रस्ता म्हणजे तोंडावाटे श्वास घ्यायचा आहे. हो. आणि इनफॅक्ट ह्या मुलांमध्ये आपण जर बघितलं तर, कारण तोंडावाटे जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा आपल्या ह्या स्नायूंचा वापर आपण जास्त करतो, नाकाच्या स्नायूंचा वापर करत नाही. म्हणून त्या मुलांमध्ये जर आपण आणखीन मायन्युटली बघितलं तर त्या मुलांचा हा भाग हळूहळू उंचवायला लागतो किंवा दात पुढे यायला लागतात. बरं. आणि मग हळूहळू त्या मुलांमध्ये 11व्या-12व्या वर्षीनंतर आई वडिलांना काळजी व्हायला लागते की आता दात पुढे येतात आहे, म्हणून आपल्याला मग दातांच्या डॉक्टरांकडे जायचं, क्लिप्स लावायचे. हे सगळे हळूहळू फेशियल फीचर्स मध्ये आपल्याला बदल दिसायला लागतात. तर याचं कारण मागे कुठेतरी ॲडिनॉइड्स. आता आजार आला म्हणजे त्याच्यावर ट्रीटमेंट्स तर आजकाल अवेलेबल असतातच, तर मग या घोरण्यासाठी ट्रीटमेंट्स आहेत का काही? डेफिनेटली. आपलं वैद्यकीय क्षेत्रात एवढी आता प्रोग्रेस झालेली आहे की आपल्याकडे दिवसेंदिवस काही ना काही नवीन टेक्नॉलॉजीज येतच आहेत. हो. मग आता जर आपण याच्या उपचाराबद्दल जर बोलायचं झालं
तर यामध्ये 2 प्रकारच्या उपचार पद्धती आहेत. एक म्हणजे कन्व्हेन्शनल टेक्निक, म्हणजे जे वर्षानुवर्षापासून चालतं. ज्या उपचार पद्धती अवेलेबल आहेत त्या, आणि एक म्हणजे आता काही लेटेस्ट टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत सर्जरीच्या रूपात. सो आता याचं आपण विभाजन 2 भागात करूया. एक म्हणजे मेडिकल मॅनेजमेंट, म्हणजे की औषधं देऊन आपण त्याचा उपचार करूया, आणि दुसरं म्हणजे सर्जिकल मॅनेजमेंट, म्हणजे ज्या पेशंट्सला मेडिकल मॅनेजमेंट औषधे घेऊनही आराम फारसा पडत नाहीये, त्यांच्या घोरण्याची तीव्रता कमी होत नाहीये, मग त्या मुलांमध्ये आपल्याला सर्जरी या ऑप्शनला कन्सिडर करणं गरजेचं असतं. म्हणजे अशी काउन्सिलिंग आम्हाला आई वडिलांना करावी लागते. हो. मग मेडिकल मॅनेजमेंटमध्ये काय की कारण हे ॲलर्जीमुळेच कुठेतरी ॲडिनॉइडच्या गाठीची वाढ होत असते, त्याच्यामुळे त्याचं मेनली जे ट्रीटमेंट असतं ते अँटी ॲलर्जिक ट्रीटमेंट असतं. ओके. म्हणजे ओरल किंवा सिरप फॉर्म मध्ये आपण अँटी ॲलर्जिक औषधं देतो. स्टेरॉइडल स्प्रेज म्हणजे नाकाचे स्प्रे आपण त्यांना चालू करतो. त्यानंतर आपण त्या मुलाचा रिस्पॉन्स बघतो की आता त्याची घोरण्याची तीव्रता म्हणा, किंवा त्याच्या सर्दीची फ्रिक्वेन्सी म्हणा, किंवा त्या मुलाचा आता स्लीपिंग पॅटर्न मध्ये किती इम्प्रूव्हमेंट झालेली आहे की नाही. मग ह्या सगळ्या लक्षणांचं आपण मॉनिटरिंग करतो, आणि अगदी 4-5 महिन्यानंतरही आपल्याला हवं तसा त्यामध्ये आपल्याला जर फायदा नाही दिसत आहे, मग अशा पेशंटच्या पेरेंट्सला आपण सर्जरी किंवा शस्त्रक्रिया याचं ऑप्शन आपण त्यांना सांगतो. आता ह्या ऑप्शन मध्ये पण 2 भाग आहेत. जसं मी सांगितलं, कन्व्हेन्शनल टेक्निक जी भरपूर वर्षापासून होते, आणि आता जी लेटेस्ट टेक्नॉलॉजी आली आहे त्याला आपण सर्वसामान्य माणसाच्या भाषेत म्हटलं तर त्याला आपण लेझर म्हणू शकतो. ओके. किंवा वैद्यकीय भाषेत म्हणायचं म्हटलं तर त्याला कॉब्लेशन टेक्नॉलॉजी असं म्हणतो. ओके. म्हणजे लेझर सारखी पद्धत आहे ही, खूप ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. यामध्ये फायदा असा आहे की ऑपरेशन दरम्यान रक्तस्राव जास्त हो, होत मी तेच नाही. विचारणार होते तुम्हाला की हे सर्जरी तुम्ही ऑप्शन जे दिलंय, तर यामध्ये काही त्रास वगैरे होतो की नाही होत नाही. पेशंटला? नाही. रिकव्हरी कशी आहे त्याची? बरोबर. सो हे एकतर हे ऑपरेशन आपण पूर्ण भुलेखाली, म्हणजे जनरल अॅनेस्थेसिया, पूर्ण भुलेखाली ऑपरेशन करतो. आणि नाकाच्या आतमधून, कारण दुर्बिणी वाटे आपण ऑपरेशन करतो, त्यामुळे नाकावरती कुठेही टाके किंवा कट, जो आई वडिलांचा जी काळजी असू काळजी शकते, असते, हा, हो. तर तसं काही वरतून नसतं. scar वगैरे दिसले बरोबर. नाही पाहिजे. वरतून काही टाके किंवा काही हो, डाग हो. नसतात, म्हणजे बाहेरून लक्षातही येणार नाही की ऑपरेशन झालेलं झालेलं आहे. नाकाच्या आतमधूनच दुर्बिणीद्वारे हे ऑपरेशन केलं जातं कॉब्लेशनने. रक्तस्राव कमी होतो, त्याच्यामुळे ऑपरेशन नंतर रिकव्हरी खूपच छान असते. म्हणजे अगदी आज ऑपरेशन झालं, उद्या मुलगा डिस्चार्ज झाला की परवापासून तो अगदी शाळेत जाऊ शकतो. ओके. म्हणजे recovery रिकव्हरी एवढी पण fast आहे. ओके. म्हणजे हेच पाहिजे असतं आजकाल की म्हणजे सर्जरी झाल्यानंतर पूर्वी कसं असायचं की तुम्हाला बेड रेस्ट घ्यावा लागतोय आणि घरच्यांना खूप काळजी घ्यावी लागते, तर तुम्ही हे खूप चांगला पर्याय सुचवला आहे की त्याच्यानं फास्ट रिकव्हरी होते आणि आपल्याला एवढं लक्ष नाही द्यावं लागत. मॅमने आज आपल्याला खूप छान माहिती दिली, त्याबद्दल मॅम मी तुमचे खूप खूप आभार मानते. तुमच्या घरात जर का लहान मुलांना जर का असा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हेल्प घेतली पाहिजे तज्ज्ञांकडून. मी मॅमचा अपॉइंटमेंट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करते, तुम्ही तिथे अपॉइंटमेंट सुद्धा घेऊ शकतात. व त्याचबरोबर तुम्हाला जर का या विषयाशी निगडीत काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मॅमकडून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेण्याचा नक्की प्रयत्न करते. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ज्या लहान मुलांना खूप दीर्घकालीन सर्दी चालत आलेली आहे, तर याला तुम्ही दुर्लक्षित नाही केलं पाहिजे. हा जो पूर्ण पॉडकास्ट आहे तर तुम्ही त्या आई वडिलांना नक्की शेअर करू शकता ज्यांच्या घरामध्ये असे काही प्रॉब्लेम्स आहेत.